आज खूप दिवसानंतर मी संगमनेर फिरायला गेलो आणि तिथे गेल्यानंतर असा काही विषय झाला. नेमका हा विषय तरी काय झाला ते तुम्हाला आहे ना लॉक शेवटपर्यंत पाहिला ना तेव्हाच समजेल. तर नमस्कार मंडळी, मी आदित्य मगर. तर आज मला बीड वरून घरी जायचं होतं, त्यामुळे सकाळी सकाळी 6:30ची बस पकडली आणि मस्तपैकी उगवता सूर्य पाहत मी बाबळेश्वरला पोहोचलो. बाबळेश्वर मधून पप्पांसंग लोणी मध्ये आलो आणि लोणी मध्ये आल्याबरोबरच आपल्याला हा असा कडक नजारा बघायला मिळाला. उद्या 19 फेब्रुवारी म्हणजेच आपल्या महाराजांची जयंती असल्या कारणामुळे पूर्ण लोणी सजवली होती, त्यामुळे तो नजारा पाहत पाहत आम्ही डायरेक्ट पाटील वरती आलो. त्यानंतर आपल्या पाटील मेन्सवेअरच्या मालकांचं थोडं संगमनेर मध्ये काम होतं, त्यामुळे त्यांच्या संघ डायरेक्ट संगमनेरला निघालो. आम्ही निजरनेश्वर वरून डायरेक्ट संगमनेर मध्ये पोहोचलो आणि इथं आल्याबरोबर पाहतो तर काय डायरेक्ट रस्त्याच काम चाललं होतं भाऊ. त्यानंतर आम्ही संगमनेर मधील सिंग एंटरप्राइज मध्ये आलो. या ठिकाणी यायचं मेन कारण म्हणजे उद्या शिवजयंती असल्या कारणामुळे दुकानात ते सगळे कुर्ते संपले होते. तेच कुर्ते खरेदी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलतो. या ठिकाणावरून काम उरकून आम्ही लोणीला निघालोच होतो, तर जातानीच आम्हाला हे फोकलेंड आडवं गेलं. यांचं काहीतरी ना नळ्या उकरायचं काम चाललं होतं बरं का. त्यांना म्हणलं आम्हाला आहे ना त्या साईडला जाऊ द्या, मग तुम्हाला काय उकरीत बसायचंय ना ते उकरीत बसा. पुढे आल्यावरती बघतो तर काय संगमनेरच्या बस स्टँड वरती पण शिवजयंतीची एकदम जोराने तयारी चालू होती. आम्ही लोणीच्या दिशेने चाललोच होतो तर गाडीवर मस्त असं वाक्य लिहिलेलं दिसलं. ते वाचून झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट दुकानावरती आलो. आम्ही कुर्ते घेऊन येऊपर्यंत तर दुकानावरती पार कस्टमरची फुल गर्दी झाली. या गर्दीचं कारण म्हणजे स्वस्तात मस्त कपडे भेटणं. त्यानंतर आम्ही इथून थोडासा शूट वगैरे करून डायरेक्ट पीएमटी ला निघालो. पीएमटी ला म्हणजे आपल्याला नर्सिंगच्या कॉलेजमध्ये जायचं होतं, त्यामुळे आम्ही पहिल्यांदा कॉलेजला आलो आणि कॉलेजमधले सगळे कामं वगैरे उरकून डायरेक्ट घरी निघालो. आणि याच बरोबर आपल्या आजच्या लॉकचा शेवट झाला.